राष्ट्रवादीसाठी काम करणं अपेक्षित असेल तर प्रदेशाध्यक्षपदाचा निर्णय घ्या. सुनेत्रा पवारांसोबतच्या बैठकीमध्ये नवे सल्लागार प्रशांत किशोर यांच्या सूचना. सूत्रांची माहिती. प्रशांत किशोर यांच्या नेमणुकीबाबत अधिकृत माहिती नाही. सर्व नियुक्त्या माझ्या सह्यांच्या पत्राच्या आधारेच आमच्या पक्षामध्ये एकत्र बसून सर्व निर्णय घेतले जातात. राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्ष बदलाच्या चर्चांवर सुनील तटकरेंचं भाष्य. प्रशांत किशोर यांनी सर्व अभ्यास करूनच निष्कर्ष मांडला. रुपाली ठोंबरेंचं नाव न घेता सुनील तटकरेंवर निशाणा. खुर्चीला चिटकून बसण्याचा आग्रह कशासाठी? प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंचं नाव न घेता ठोंबरेंचा खोचक सवाल. राष्ट्रवादीसाठी रणनीती ठरवण्याच्या कामाला प्रशांत किशोर यांच्याकडून सुरुवात. राष्ट्रवादीसाठी राज्यभर सर्व्हे सुरू. लवकरच सर्व्हेचा अहवाल सुनेत्रा पवारांना सादर करणार. दादांच्या संधीवर मोठे झालेले लोक दादांच्या कुटुंबाला मानसिक त्रास होईल असं वातावरण निर्माण करतायत. उमेश पाटलांची पोस्ट चर्चेत. पोस्टमध्ये नेत्यांची नावं घेणं टाळलं. 2015च्या कुंभमेळ्यामध्ये सहज कामं झाली होती. 2015च्या कुंभमेळ्यात पैसे कमावणं हा उद्देश नव्हता. आता कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कंत्राटदार आणले. नाशिक कुंभमेळ्यामधल्या कामांवरून राज ठाकरेंचा सरकारवर निशाणा. कंत्राट देताना जात किंवा भाषा पाहत नाही, कंपनी पाहिली जाते. हवं असेल तर मराठी लोकांची नावं पाठवून दिली जातील. राज ठाकरेंच्या आरोपांवर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. गुजरातचे कंत्राटदार हे सपशेल खोटं आहे, गिरीश महाजन यांनी सांगितलंय असंही वक्तव्य. नाशिकमधील खड्ड्यांवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी अधिकाऱ्यांना सुनावलं. ज्यांच्यावर खड्डे बुजवण्याची जबाबदारी त्यांच्यावर दंड लावा. कारण सांगू नका, रिलॅक्स राहून चालणार नाही. फडणवीस बैठकीमध्ये संतापले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज आयआयटी दिल्लीमध्ये तरुणांना संबोधित करणार. सकाळी 11 वाजता तरुणांना संबोधित करणार. आयआयटी दिल्लीमध्ये दीक्षांत समारंभाला मोदी हजेरी लावणार. विद्यार्थी आंदोलनानंतर पंतप्रधान मोदी कार्यक्रमात काय बोलणार याकडे लक्ष. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा 2 दिवसीय मुंबई दौऱ्यावर. नॅशनल अर्बन कोऑपरेटिव्ह फायनान्स अँड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या नवनिर्मित मुख्यालयाचं शहांच्या हस्ते उद्घाटन होणार. राज्यामधील काही प्रमुख नेत्यांशी अनौपचारिक भेट होण्याची शक्यता. पंतप्रधान मोदी आणि उपमुख्यमंत्री शिंदेमध्ये 1 तासांपेक्षा अधिक चर्चा. मंत्रिमंडळ विस्तारासह विविध विषयांवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती. पंतप्रधान मोदींनी फुटीरतेला प्रतिष्ठा देऊ नये. मोदींच्या फुटीर खासदारांसोबतच्या ब्रेकफास्टवरून राऊतांची टीका. तर किती फोडलेत आणि किती फोडणार यावर त्यांच्यामध्ये चर्चा होईल. मोदी आणि एकनाथ शिंदेच्या भेटीवरून राऊतांची टीका. पक्ष वारसा हक्कानं मिळत नसतो. सुप्रीम कोर्टामधल्या सुनावणीवरून रामदास कदमांची उद्धव ठाकरेंवर टीका. वारसा हक्काने फक्त मालमत्ता मिळते, ठाकरेंवर टीका. गरीब मराठ्यांच्या लेकरा बाळांसाठी मी लढतोय. गरीब मराठा समाजाचे हे लोक वाटोळं करतायत. कुणबी नोंदी कमी करण्याचा सरकारचा कट. मराठा आंदोलक मनोज जरांगेंचा आरोप. बावनकुळेंनी मराठ्यांच्या नादी लागू नये. संपूर्ण भाजप मी गोत्यात आणेन. जरांगेंचा इशारा. तर लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपलं मत मांडण्याचा अधिकार. मन दुखावणार नाही याचा विचार करावा. शिवी देऊन प्रश्न सुटणार नाही. मुनगंटीवारांचं वक्तव्य. नेहमी शिंदेंची स्तुती केली, पण आमच्याच पोरांचे मुर्दे पाडायचा असा अर्थ नाही. मविया किंवा महायुती असू दे, मी कोणाचा मिंथा नाही. जरांगेंची प्रतिक्रिया. मला मित्रत्वाची गरज नाही, समाजहित महत्वाचं. कुणबी प्रमाणपत्र अवैध ठरल्यानंतर मनोज जरांगेंची टीका. जरांगे फक्त बाहुला. मुख्यमंत्र्यांना शिव्या घालायला जरांगेंना प्रसाद लाड यांनी सांगितलं. लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप. 29 तारखेच्या मराठा आंदोलनाला प्रतिआंदोलन करून उत्तर देण्याचाही इशारा. जरांगेंना आरक्षणाची बाराखडी माहिती नाही. कोणीतरी स्क्रिप्ट लिहून देतंय. गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर हल्लाबोल. जरांगेंची एकनाथ शिंदेंवर टीका. हा फक्त देखावा असल्याची ही टीका. तर सदावर्तेंनी एकनाथ शिंदेंवर बोलू नये. एकनाथ शिंदेंवर बोलणं म्हणजे सरकारवर बोलणं. गुलाबराव पाटलांचं प्रत्युत्तर. मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही. प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. उदय सामंतांची जरांगेंच्या मागण्यांवर चर्चा सुरू. जरांगेंसोबत माझी देखील 2 वेळा चर्चा. 11-12 तारखेला कागदपत्र घेऊन जरांगेंना भेटणार. लाड यांची माहिती. रायगडचा पालकमंत्री मीच होणार, काळजीचं कारण नाही. भरत गोगावलेंचं वक्तव्य. योग्य वेळी सगळं काही स्पष्ट होईल. 15 ऑगस्टचा मान मलाच मिळणार. गोगावलेंची माहिती. धनंजय मुंडेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर धनंजय मुंडेंनी फडणवीसांची भेट घेतली. विविध कामांसंदर्भात निवेदन देण्यासाठी भेट घेतल्याची माहिती. राहुल गांधी आज प्रयागराजमधील विद्यार्थ्यांशी संवाद साधणार. भारतामध्ये विद्यार्थ्यांचं काही भविष्य नाही, आपण हे बदलू शकतो. सरकार झुकतं, गरज आहे एकजुटीनं आवाज उठवण्याची. राहुल गांधींचे ट्विट. विजय चौधरीकडील 3000 ऑडिओ क्लिपची चौकशी करा. पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्या रोहिणी खडसेंची मागणी. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरी अटकेत. भाजप नेत्यांची ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कारवाई. भाजपचे माजी महामंत्री विजय चौधरीला 4 दिवसांची पोलीस कोठडी. भाजप नेत्यांचे आक्षेपार्ह ऑडिओ क्लिप व्हायरल केल्याप्रकरणी कोठडी. चौधरीच्या विरोधात अॅट्रॉसिटी आणि विनयभंगाचे गुन्हे. बाबा सिद्दीकींचे पुत्र जिशान सिद्दीकी यांना धमकी दिल्याचा व्हायरल
ऑडिओ समोर आल्यानंतर वांद्रे पोलिसांकडून एनसी दाखल. ऑडिओमध्ये स्वतःला फरार गँगस्टर झिशान अख्तर असल्याचा दावा करणाऱ्या व्यक्तीनं धमकी दिल्याचं समोर. झिशान यांच्या सुरक्षेमध्ये वाढ. अहिल्यानगरच्या समता पतसंस्थेमधील बनावट खात्यांच्या प्रकरणामध्ये भोंदू अशोक खरात आणि व्यवस्थापक मिलिंद बनकरला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. 57 जणांच्या नावे सुमारे 100 बनावट खाती उघडून कोट्यवधींचा व्यवहार केल्याचा आरोप. जळगाव जिल्ह्यामध्ये कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यामध्ये 31,000 शेतकऱ्यांच्या खात्यावर 185 कोटी रुपये जमा. पहिल्या टप्प्यामध्ये 65,343 शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली होती. उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर केवायसी पूर्ण करण्याचं आवाहन. बुलढाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास सुरुवात. रक्कम जमा झाल्याचे मेसेज सुद्धा मोबाईलवर येत आहेत. मात्र केवायसी प्रक्रियेमध्ये अडचणी आल्यानं काही शेतकऱ्यांना अद्याप मेसेज मिळालेले नाहीत. अर्धापूर ग्रामीण रुग्णालयामधील रेफर सिस्टीमवरून आमदार श्रीजया चव्हाण यांनी जाब विचारला. महिला डॉक्टरांच्या जागी त्यांचे पती ओपीडी काढत असल्याच्या प्रश्नाला रुग्णालयाच्या इन्चार्जकडून दुजोरा. या प्रकरणी चौकशी लावण्याचा आमदारांचा इशारा. पुणे विमानतळावर पक्षी, कचरा आणि भटक्या श्वानांचा विमान उड्डाणांना धोका. हवाई दलाच्या अधिकाऱ्यांचं निरीक्षण. प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याची मागणी. पुण्यातील कात्रज दूध संघाकडून दुधाच्या विक्री दरामध्ये 2 रुपयांची वाढ. वाढलेली महागाई पाहता विक्रीमध्ये वाढ करण्याचा दूध संघाचा निर्णय. 11 तारखेपासून होणार अंमलबजावणी. हवामानामध्ये पुन्हा बदल होण्याचे संकेत. राज्यामध्ये 13 ऑगस्टपासून पुन्हा पावसाचा जोर. 13 ते 20 ऑगस्ट या काळामध्ये विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणामध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता. 20 ते 27 ऑगस्ट दरम्यान राज्यातील विविध भागांमध्ये पाऊस पडणार. खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला. 6,000 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू. धरण क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे रात्री 11 पासून कमी केलेला विसर्ग वाढवला. नागपूर शहरामध्ये पावसाळी पाण्याचा निचरा करण्यासाठी महापालिका आता टीपीआर तयार करणार. स्थायी समितीकडे सल्लागार नियुक्तीचा प्रस्ताव सादर. 5.5 कोटींचा खर्च अपेक्षित. सोलापुरातील बार्शीमध्ये उपसा सिंचन योजनेअंतर्गत कोरफळे शिवारात पाणी पूजनाच्या वेळेला आमदार राजेंद्र राऊत भाऊक. कोरडवाहू असलेल्या बार्शी तालुक्याला पहिल्यांदाच पाणी आल्यानं राजेंद्र राऊतांना अश्रू अनावर. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये महिलेला मारहाण करणाऱ्या आरोपीला अटक. अंधेरी ते गोरेगाव दरम्यानच्या लोकलमध्ये आरोपीकडून महिला प्रवाशाला मारहाण आणि शिवीगाळ. महिला सीटवर झोपल्यानं वाद झाल्याची माहिती. डहाणूमधील 8 वर्षीय चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा. अप्पर जिल्हा आणि सत्र न्यायालयानं आरोपी प्रफुल्ल घोषे याला दोषी ठरवत शिक्षा सुनावली. समुद्र किनाऱ्यावर स्टंट करताना भरतीमध्ये अडकलेली पर्यटकांची कार जेसीबीच्या मदतीनं बाहेर काढली. रत्नागिरी तालुक्यामधल्या नेवरे काचेरभाटी समुद्र किनाऱ्यावरची घटना. भंडाऱ्यामध्ये 7,000ची लाच घेताना महिला ग्रामसेवक एसीबी जाळ्यात. पोल्ट्री फार्मच्या एनओसीसाठी मागितली होती लाच. रंजू अंबांदे असं महिला ग्रामसेवकाचं नाव. भंडाऱ्यामधल्या मोहरणा ग्रामपंचायतीमध्ये घडला प्रकार.